6 जून 1674 महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून ओळखला जातो। पण हा दिवस सुवर्ण करण्यासाठी, याला सोनेरी करण्यासाठी असंख्य मावळ्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले। शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य स्थापन तर झालं, पण या स्वराज्य स्थापनेमध्ये राज्याभिषेकाची जी महत्त्वाची भूमिका आहे ती आपण समजून घेतली पाहिजे। महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला किंवा का केला याच्या विविध बाजू आपण पडताळून घेतल्या पाहिजे। नमस्कार, मी ऋषिकेश आवताडे आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। राज्याभिषेक ही स्वराज्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब होती। त्याची पहिली बाजू जर आपण बघितली तर स्वराज्याला प्रमाणित करणं। स्वराज्य म्हणजे केवळ गडकिल्ल्यांचा विस्तार किंवा सत्ता स्थापना हा मुळीच महाराजांचा कधीच हेतू नव्हता। कारण तत्कालीन प्रतिस्पर्धी जर आपण बघितले, स्वराज्याचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा जर अभ्यास केला तर मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, डच यांचा जो दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की यांची जी राजकारणी जी बाजू ती लक्षात घेता महाराजांना ही गोष्ट माहित होतं की आपल्या भूमीला सुरक्षित करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महाराजांनी घेतली होती ती म्हणजे महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान आणि महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा। महाराजांना ही गोष्ट ठाऊक होती की आपल्या भौगोलिक स्थानाचा किंवा समुद्र किनाऱ्याचा वापर करून आपण एक समृद्ध राज्य प्रस्थापित करू शकतो। पण हे समृद्ध राज्य प्रस्थापित करत असताना सर्वसमावेशक राज्य जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी एक व्यवस्था असायला हवी। पण व्यवस्था कशी? पूर्वीपार पिढीपार चालत आलेली वतनदारी व्यवस्था जर म्हणली तर त्या व्यवस्थेचे काहीतरी दोष होते। त्या वतनदारीमध्ये काय होतं, एक सामाजिक घटक जो केवळ भांडवलशाहीच्या मार्गाने फक्त तोच प्रबळ होत जात होता, बाकीचा इतर समाज हा जो आहे हा दुर्बल राहत होता। ही गोष्ट महाराजांना होऊन द्यायची नव्हती। त्यामुळे या भांडवलशाहीचं विकेंद्रीकरण किंवा पैशाचा जो संचय आहे तो सर्वसमावेशक असायला हवा। या दृष्टिकोनानं एक सर्वसमावेशक आणि एक नियंत्रित घटकाची आस्थापना करण्यामागचा महाराजांचा मेन उद्देश होता। त्यामुळे महाराजांनी राज्याभिषेकाची संकल्पना पुढे आणली। त्यानंतर याची दुसरी महत्त्वाची बाजू आहे ती म्हणजे छत्रपती हेच बिरुद महाराजांनी का घेतलं। तर याचा जर व्यवस्थित विचार केला, इतिहासाचा व्यवस्थित जर आपण अभ्यास केला तर मागील काळात इतिहासातले जे इतर राजे होते ते स्वतःला सम्राट म्हणून घेत असत। आता सम्राट ही जी पदवी आहे या पदवीत एक सर्वसमावेशकता येत नाही। त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की सम्राट शाही असलेला जो राज्यकारभार होता तो बऱ्याचदा त्या सम्राटशाह्या ढासळलेल्या आहेत। महाराजांना ती गोष्ट कधीही अपेक्षित नव्हती, म्हणून महाराजांनी काय केलं, छत्रपती हे बिरुद आणलं। पण छत्रपती म्हणजे नेमकी काय तर सर्वसमावेशक समाजाने समाजासाठी निर्माण केलेली व्यवस्था आणि त्याचा जो अधिपती आहे, म्हणजेच काय तर दीनदुबळ्याला त्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी त्याच्या सोबत उभा असणारा त्यांचा रक्षण करता, हीच छत्रपती मागची भूमिका। त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाजू जी आहे ती म्हणजे सामाजिक स्थिती। तत्कालीन सामाजिक स्थितीचं जर आपण अवलोकन केलं किंवा अभ्यास केला तर हे लक्षात येतं की त्या काळातले चातुर्वर्ण व्यवस्था होती। म्हणजे चातुर्वर्ण म्हणजे कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। या तत्कालीन चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे सामाजिक सलोखा बऱ्याच बिघडताना आपल्याला बघायला भेटतो। पण महाराजांनी स्वराज्य निर्मिती करत असताना हा जातीभेद कधीच बाळगला नाही। पण या सर्वांना एकजूट एक संघ ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं। म्हणून महाराजांनी कर्तृत्वावरून महाराजांनी पदवी दिलेली, जाती आधारित कोणालाही महाराजांनी पदवी दिलेली नाही। हा सामाजिक सलोखा टिकवता यावा त्यासाठी एक उत्तम न्याय व्यवस्था असणं किंवा एक उत्तम कंट्रोल असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। हे अभ्यास करून महाराजांनी त्या न्याय व्यवस्थेला प्रमाणित करणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं। आणि त्या न्याय व्यवस्थेचा एक कोणीतरी अधिपती असावा ज्याचं कंट्रोल असेल, म्हणून महाराजांनी छत्रपती किंवा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला। यातली सर्वात अंतिम बाजू जी आहे ती म्हणजे स्वराज्याचा विस्तार। आपण जर बघितलं तर महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये महाराजांचं वर्चस्व त्या काळात वाढत चाललं होतं। तत्कालीन काळात महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते इतर पादशाह्या किंवा इतर परकीय होते जे व्यापार किंवा इतर गोष्टींमुळे महाराष्ट्रात येऊन स्थिरावले। तर यांच्यावर एक आधिपत्य असावं, यांच्यावर एक जरब असावा, म्हणून एक प्रमाणित व्यवस्था असावी, म्हणून महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला। राज्याभिषेक हा केवळ स्वतःला छत्रपती म्हणून घेणं किंवा स्वतःला राजा म्हणून घेणं
हा मुळीच कधीच महाराजांचा हेतू नव्हता, तोही आपण नक्कीच लक्षात घ्यायला हवा। त्यातील पुढचा मुद्दा असा की जर स्वराज्य जर प्रमाणित झालं तर इतर पातशाळा वरचा जो जरब आहे तो कायम राहील आणि स्वराज्य विस्तार होईल। स्वराज्य विस्तार जसा जसा होत जाईल तसं तसं मराठा साम्राज्य वाढत आणि परिणामी स्वराज्यात असलेला प्रत्येक जण हा सुखी समाधानी राहील, त्याची उत्पन्न किंवा त्याला एक सुरक्षितता निर्माण होईल, हा महाराजांचा या मागचा उद्देश होता।